नमस्कार जय सर. MCCIच्या मेंबर्स लॉन्चमध्ये आपलं स्वागत आहे. उद्योगधंदा कसा काय, तर यामध्ये आपण MSME जे आहेत ज्यांचं टर्नओव्हर 250 कोटीपेक्षा कमी आहे त्यांच्यासोबत चर्चा करतो. त्यांना आपण विचारतो उद्योगधंदा कसा काय चालू आहे, काय चाललं आहे, जेणेकरून आपले जे प्रेक्षक आहेत त्यांनाही यातनं काही प्रेरणा मिळेल किंवा त्यांनाही यातनं काही धडे मिळतील, हा त्याचा उद्देश आहे. मलाही माहिती आहे की तुमची मातृभाषा मराठी नाही, तरीसुद्धा तुम्ही मराठीमध्ये बोलण्यासाठी तयार झालात किंवा मराठीमध्ये ही मुलाखत करण्यासाठी तयार झालात, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. चालेल ना मराठीमध्ये? येस चालणार. नक्की. मला एक सांगाल सुरुवातीला की पुणे गॅस ज्या कंपनीमध्ये आपण डिरेक्टर आहात, ती पुणे गॅस कंपनी काय करते, काय तिची उत्पादनं आहेत किंवा काय सेवा देते पुणे गॅस कंपनी? पहिले तर धन्यवाद इन्व्हिटेशनसाठी, तुम्ही बोलवलं. आणि येस, पुणे गॅस चालू झालं 1986मध्ये. माझ्या वडिलांनी सुरुवात केली पुणे गॅस कंपनीची. त्यावेळेला पुणे गॅस कंपनी जे स्टार्ट झालं, सुरुवात झाली, त्यावेळेला LPG हा जो फ्यूल आहे तो मोस्टली आपल्या घरगुती स्वयंपाक बनवण्यासाठी, म्हणजे छोटा मोठा जे आपल्या घरी आपण जो स्वयंपाक बनवतो किंवा छोट्या हॉटेलमध्ये गॅस सिलेंडर जे असतात छोटे, तर LPG हा जो फ्यूल आहे, हा जो इंधन आहे, तो फक्त त्याच्यासाठी वापरला जात होता. त्याच्यानंतर हळूहळू LPGचा जो युसेज आहे, जो प्रमाण आहे, तो वाढला आणि कमर्शियल आणि इंडस्ट्रियल यूजसाठी जो आहे तो LPG यूज व्हायला जास्त लागू शकला. तर आमची जे कंपनी 1986पासून जे आहे ते आम्ही फक्त छोट्या घरासाठी जे स्पेअर्स लागतात, प्रोडक्ट्स लागतात आणि जे छोटं मोठं जे काही पार्ट्स लागत असतात त्याच्यासाठी आम्ही ट्रेडिंग सुरुवात केली. आणि जसं जसं टाईम देश वाढला, नवीन ॲप्लिकेशन्स आले, इंडस्ट्रीज आल्या, तसं आम्ही ते कम्प्लिटली इंडस्ट्रियल सेगमेंटमध्ये, म्हणजे बिझनेसेसमध्ये, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि औद्योगिक जे आपले ॲप्लिकेशन्स आहेत फॉर हीटिंग पर्पज, बॉयलर्स, हीट ट्रीटमेंट म्हणा, जे काही आहे त्याच्यासाठी जे LPG यूज व्हायला लागलं, तर त्याच्यासाठी आम्ही जे पार्ट्स, प्रोडक्ट, सर्व्हिसेस आणि जे सोल्युशन्स आहेत ते सगळं आम्ही प्रोव्हाइड करायची सुरुवात केली. आणि मागच्या 36 वर्ष आता आम्ही हा बिझनेसमध्ये आहात. मी सेकंड जनरेशन आहे, मला 10 वर्ष झाले हे कंपनीला जॉईन करून. आणि आतापर्यंत जे आहे ते खूप चांगलं आमचं प्रोग्रेस झालेला आहे. आणि 36 इयर्समध्ये आम्ही फक्त आणि फक्त LPG आणि आता नॅचरल गॅस आलेला आहे, ह्या 2 फ्यूलवरती आम्ही फोकस करून आमचा जो सर्व्हिसेस आणि सोल्युशन्स आहे ते आम्ही कस्टमर्सला प्रोव्हाइड करतोय. छान. आपण पाहू शकता की कसे वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग असतात ज्याचा आपण कदाचित विचारही केलेला नसतो. LPG घरामध्ये, हॉटेल्समध्ये किंवा कंपन्यांमध्ये किंवा बिझनेसेसमध्ये जातं, ते LPG जाण्यासाठी जे काही इक्विपमेंट लागतात, त्याचे काही पार्ट्स असतात, अशा प्रकारच्या पार्ट्सवरती काम करता आपण किंवा ओव्हरऑल सोल्युशन वगैरे देण्यासाठी सुद्धा काम करता. मला हे सांगाल, काय उद्योगधंदा सध्या पुणे गॅसचा कसा काय, की काय ग्रोथ होती आहे पुढल्या 2-3 वर्षामध्ये, काय ग्रोथ अपेक्षित आहे आपल्याला, साधारणतः टर्नओव्हर कसा आहे? पुणे गॅसमध्ये आता आमचे 3 डिव्हिजन्स आहेत. पहिला जो डिव्हिजन आहे तो प्रोडक्टवरती फोकस करतो, म्हणजे वॉल्व्स, रेग्युलेटर्स, फिल्टर, जे सिंग्युलर जे प्रोडक्ट्स आहेत, तर त्याचे जे युसेज होतो आपल्या इंडस्ट्रीजमध्ये मोस्टली आणि कमर्शियल ॲप्लिकेशनमध्ये, तर त्याच्यामध्ये जे काही प्रोडक्ट्स लागतात त्याचं मोर दॅन 400 to 500 प्रोडक्ट्स आहेत आमच्याकडे. सगळं म्हणजे सिलेंडरपासनं डायरेक्टली तुमच्या बर्नरपर्यंत जे काही पाहिजे ते आमच्याकडे त्या प्रोडक्ट पोर्टफोलिओमध्ये आहे. एक डिव्हिजन आहे. दुसरा आमचं डिव्हिजन आहे सोल्युशन्स या प्रोजेक्ट्स. तर सोल्युशन्समध्ये आम्ही एंड टू एंड सोल्युशन्स प्रोव्हाइड करतो, मोस्टली इंडस्ट्रीज आणि कमर्शियल बिल्डिंग्स, हॉटेल्स, हॉस्पिटल्स यांच्यासाठी, मॉल्स वगैरे, जिथे LPGचा युसेज जास्त आहे. तर तिथे आम्ही जे एंटायर टोटली जो सोल्युशन आहे, पाईपलाईन, बर्नर कंट्रोलिंग, ऑटोमेशन, लीक डिटेक्शन, सेफ्टी, स्टोरेज टँक, स्टोरेज बँक्स, जे काही लागतं अकॉर्डिंग टू कस्टमर रिक्वायरमेंट, त्याची जे काही रिक्वायरमेंट्स असतात त्याच्या हिशोबाने जो एक कस्टमाइज सोल्युशन आहे ते आम्ही देतो. आणि तिसरा जो डिव्हिजन आहे, जे आम्ही जस्ट आता सुरुवात केली आहे लास्ट 1-1.5 वर्षापासून, तो आहे मॅन्युफॅक्चरिंग डिव्हिजन. तर त्याच्यामध्ये आम्ही एक प्रोडक्ट आहे LPG वेपरायझर, जो पहिले इम्पोर्ट होत होता
जर्मनीमधनं आम्ही इम्पोर्ट करत होतो. आता आम्ही तो मेक इन इंडियामध्ये सुरुवात केलं आहे मॅन्युफॅक्चरिंग करायला विथ कोलॅबरेशन विथ जर्मन आमची कंपनी जी आहे ती. आणि वी आर डुईंग दी फॉर इंडियन मार्केट. आम्ही आता मेक इन इंडियामध्ये आपला जो गव्हर्नमेंटचा जो उद्देश आहे त्याचा खाली आम्ही सुरुवात केली आहे आणि आम्ही एक्सपोर्ट पण करतो आहे आता. तर हे आमचे 3 डिव्हिजन आहे असे. पण या 3 डिव्हिजनचा मिळून साधारणतः काय टर्नओव्हर आहे आमचे? आता टर्नओव्हर सर लास्ट इयर 2022-23 आम्ही जर पाहिलं तर ऑलमोस्ट 35 crores आमचं टर्नओव्हर झालेलं आहे तेगान ग्रुप कंपनीमध्ये. पुढल्या 2-1 वर्षामध्ये हा टर्नओव्हर कसा वाढेल अशी अपेक्षा आहे आपली? आमचं सर आता टार्गेट आहे बाय 2025 वी हॅव टू रीच 50 crores प्लस ऑफ रेव्हेन्यू. म्हणजे पुढल्या 2 वर्षामध्ये येस साधारणतः 40-45% वाढ. Yes. दरवर्षी 20% वाढ ही आपल्याला अपेक्षा आहे पुढल्या 2 वर्षात. येस येस येस. हे एक इंटरेस्टिंग बाब आहे की एखादा उद्योग ज्याचे टर्नओव्हर फक्त 30-35 कोटी आहे तो उद्योग कसा जर्मन किंवा इतर देशातल्या चांगल्या उद्योगांसोबत आपला टायअप करतो आणि तिथनं टेक्नॉलॉजी किंवा इनोव्हेशन्स जे आहेत ते भारतामध्ये सुद्धा घेऊन येतो. ही इंटरेस्टिंग बाब आहे आणि ही नक्कीच इतरांनाही प्रेरणादायी ठरणारी आहे की आपलं टर्नओव्हर जरी 50 कोटीपेक्षा खाली असेल तरी सुद्धा अशी उदाहरणं आहेत ज्यांनी अशा प्रकारचे कोलॅबरेशन्स केलेले आहेत. तुम्ही एक्सपोर्ट विषयी बोललात, निर्यातीविषयी बोललात. कुठल्या देशांना आपली निर्यात होते आणि किती टक्के आपल्या टर्नओव्हरच्या ही निर्यातीतनं येतात? आता जर आपलं पाहायला गेलं तर आमचं जस्ट लास्ट 1 वर्षापासून जे आम्ही सुरुवात केली आहे मेक इन इंडियाची मॅन्युफॅक्चरिंग ऑफ दिस वेपरायझर. तर आमचा जो प्लॅन आहे दॅट इज मेक इन इंडिया अँड सेल इन एशिया. सो श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ, व्हिएतनाम, ईस्ट आफ्रिका, मिडल ईस्ट, दुबई, UAE, गल्फ इथे आम्ही सगळ्या ह्या देशांमध्ये ऑलरेडी आम्ही चालू केलेलं आहे टू एक्सपोर्ट. तर किती टक्के आपल्या 35 कोटीच्या टर्नओव्हर पैकी किती टक्के टर्नओव्हर हा एक्सपोर्ट्समधनं येतो? आता साधारणतः लास्ट इयरमध्ये आमचा 10 ते 12% फक्त एक्सपोर्टचा टर्नओव्हरचा भाग आहे. ह्या वर्षातनं आम्ही आता 20 to 25% त्याला आता टार्गेट करतो आहे फॉर एक्सपोर्ट. आणि पुढे जसं आपण गेलं तर वी आर टार्गेटिंग 30 to 35% एक्सपोर्ट आमच्या टोटल टर्नओव्हरमधनं. खूप छान. तर मला सांगा निर्यात करतेवेळी कधी सुरुवात झाली, कशी सुरुवात झाली, काही अडचणी आल्या का? किंवा आपले जे प्रेक्षक आहेत आपल्यासारखेच उद्योजक आहेत ते जर ऐकत असतील तर त्यांनी यातनं काय धडा घ्यावा की कशी निर्यात सुरुवात करावी? खूप अवघड आहे काय का 50, 30, 35, 40 कोटीच्या कंपनीसाठी? तर पहिले तर सर काय तुम्हाला फॅक्ट द्यायला आहे मला मी सांगू इच्छितो. एक तर इंडिया आमच्या इंडस्ट्रीचा जर मी बोललो LPGमध्ये, सो LPGमध्ये इंडिया इज 3rd लार्जेस्ट कन्झ्युमर ऑफ LPG इन द वर्ल्ड. पण त्याच्यामधनं 90% किंवा 92% जो LPG आपल्या देशामध्ये यूज होतो आहे तो फक्त हाऊस होल्ड कुकिंग म्हणजे घरगुती स्वयंपाक बनवण्यासाठी यूज होतो आहे. म्हणजे फक्त 8 किंवा 9% LPG यूज होतो आहे इंडस्ट्रियल आणि कमर्शियल पर्पजसाठी. वेअर ॲज जर तुम्ही युरोप, जर्मनी, UK, अमेरिका, चायना हे सगळे देश जर आपण पाहिले तर ॲव्हरेज 25 to 40% जो LPG यूज होतो तो इंडस्ट्रियल आणि कमर्शियल पर्पजसाठी यूज होतो. तर पहिले तर आमचं उद्देश आणि गोल हे होतं की पहिले आपण इंडियासाठी बनवू. जर्मन टेक्नॉलॉजी कोलॅबोरेशन करून जे आपण इम्पोर्ट करत होतो आपण इकडे इंडियामध्ये बनवून त्याला आपण इंडियाला सेल्फ सफिशियंट किंवा आत्मनिर्भर कसं करू शकतो. तर त्याच्यानंतर आम्ही मग जस्ट कोविडच्या आधी वी स्टार्टेड द कॉन्ट्रॅक्ट. आम्ही सगळी टेक्नॉलॉजी इंडियामध्ये आणली आणि आम्ही मॅन्युफॅक्चरिंग चालू केलं. होते का गव्हर्नमेंटची की ज्याच्या अंतर्गत तुम्ही मेड इन इंडिया नावाची कुठली स्कीम होती का? अशा कुठल्या स्कीमचा तुम्हाला काही फायदा झाला काय? तर 2019 ऑक्टोबरमध्ये जेव्हा परत इलेक्शन होऊन मोदीजींचं 2nd टर्म सुरुवात झाला तेव्हा निर्मला सीतारामन फायनान्स मिनिस्टर जे आहेत त्यांनी बजेट प्रेझेंट केला की जर तुम्ही नवीन कंपनी एस्टॅब्लिश केली इंडियामध्ये आणि इट इज अंडर मॅन्युफॅक्चरिंग सेगमेंटच्या रजिस्टर्ड असेल खाली तर तुम्हाला त्याच्यामध्ये 15% टॅक्स इन्कम टॅक्स जो आहे कॉर्पोरेट टॅक्स तो तुमचा 15%च लागणार आहे. तर त्याच्यानंतर आम्ही ते आमच्या पार्टनर बरोबर डिस्कशन करून तो आम्ही नवीन कंपनीला सुरुवात केली जानेवारी 2020ला. आणि त्याच्यानंतर ऑफकोर्स कोविड आलं. कोविड आल्यामुळे सगळं स्टँड स्टिल झालं.
आणि त्याच्यानंतर आम्ही तो कंपनीला सुरुवात करून गव्हर्नमेंटच्या ह्या स्कीमच्या अंडर आम्ही त्याला सुरुवात केली होती. छान. एखादी गव्हर्नमेंटची सरकारी योजना, गव्हर्नमेंटची पॉलिसी कसं ग्राउंडवरती इम्पॅक्ट करते ह्याचं एक चांगलं उदाहरण आहे. जेव्हा कॉर्पोरेशनचे टॅक्सेस जे आहेत ते रिड्यूस केले गेले, तेव्हा त्यामुळं बरीच लोक, बऱ्याच कंपन्या आणखी गुंतवणूक करण्यासाठी आकर्षित झाल्या. त्याचंच एक उदाहरण आहे की एक जर्मन कंपनी आणि एक पुण्यातली कंपनी, या दोघांनी एकत्र येऊन कशी आणखी जास्त गुंतवणूक आणली. आणि असे हजारो उदाहरणं आहेत ज्यामुळे की आपल्या देशामध्ये गुंतवणूक वाढण्यामध्ये नक्कीच मदत झालेली आहे. तर ही एक चांगली योजना होती, चांगली योजना आहे, त्याचाही कौतुक करायलाच हवा. सर, याच्या नंतर पण अजून एक स्कीम आहे ज्याचं मला एक्झाम्पल द्यायचं आहे. स्टार्टअप इंडिया ही स्कीम गव्हर्नमेंटनी सुरुवात केली. आणि आमची ही जी कंपनी होती हे नवीन स्टार्टअप होती, कारण का आम्ही नवीन कंपनी चालू केली होती. तर हे स्टार्टअप इंडियाच्या अंडरमध्ये आम्ही रजिस्टर केलं. त्याच्यामध्ये आम्हाला बरेच काही फॉर्म्स होते. गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरती आम्हाला जे काही डेटा इन्फॉर्मेशन त्यांना जो द्यायचा असतो तो मी सगळा दिला, सगळं प्रेझेंट केला, प्रेझेंटेशन दिला. त्याच्यानंतर 3 किंवा 4 महिन्यानंतर आमचं सिलेक्शन झालं अंडर स्टार्टअप इंडिया स्कीम. त्याच्यामध्ये पण आम्हाला एक खूप मोठा बेनिफिट आहे. अँड स्टार्टअप इंडिया स्कीममध्ये जर तुमचा स्टार्टअप सिलेक्ट होतो तो यू हॅव झिरो इन्कम टॅक्स फॉर पिरियड ऑफ 3 years. 3 वर्षासाठी तुम्हाला इन्कम टॅक्स 0 आहे. आणि त्याची पण एक्सटेन्शन आपल्या फायनान्स मिनिस्टरनी अजून 1 वर्ष एक्सटेंड करून त्याला 4 years पर्यंत नेलेली आहे. तर त्याच्या अंडर पण आम्ही हे रजिस्टर्ड आहोत. आणि ह्याची पण गव्हर्नमेंटची हे स्कीम पण आम्हाला खूप बेनिफिट आता होती आहे. आमचे आता फक्त 1.5-2 वर्ष झालेले आहेत. पण इट इज अ व्हेरी बिग थिंग की आपल्याला इन्कम टॅक्स जो लायबिलिटी असते ते कम्प्लिटली 0 होऊन जातो. खूप छान. आपल्या प्रेक्षकांना ज्यांना नवीन उद्योग सुरुवात करायचा आहे किंवा ज्यांनी सुरुवात केलेली आहे, ज्यांचे टर्नओव्हर 5 ते 50 कोटी अशा रेंजमध्ये आहेत किंवा MSME आहेत, थोडक्यात त्यांनी हे समजून घ्यायला हवं की सरकारी ह्या ज्या योजना आहेत त्या अभ्यास करून जर त्याचा फायदा घेतला तर 3 किंवा आता 4 वर्षासाठी टॅक्स इम्प्लिकेशन 0 असणं, किंवा जिथं टॅक्स इम्प्लिकेशन आहे तिथं फक्त 15% असणं, तर असा नक्कीच फायदा घेतला जाऊ शकतो. आपल्याला या योजना जर समजून घ्यायच्या असतील किंवा त्याचा कसा फायदा घ्यावा हे समजून घ्यायचं असेल तर आपण नक्कीच माझे MCCI मध्ये सहकारी आहेत त्यांच्याशी संपर्क साधू शकाल आणि ते आपल्याला सर्वतोपरी मदत करण्यासाठी तत्पर असतील. पुढे आपण जाऊयात आणि हा विचार बघूयात की आपल्याकडे नेमके किती लोक काम करतात या कंपनीमध्ये. सर, आता आमच्याकडे 150 लोक साधारणतः कामाला आहे. 140 ते 150 पर्यंत आपल्याला आहे. या लोकांमध्ये या 140-150 लोकांपैकी असं कुठलं स्किल आहे का, असं कुठलं कौशल्य आहे का की जे तुम्हाला हवंय मात्र मिळत नाही किंवा सहजगत्या मिळत नाही? यू वॉन्ट इट बट यू डू नॉट इझिली गेट इट, असं कुठलं स्किल आहे का? सर, आमच्या कंपनीमध्ये वेल्डर्स, फिटर्स म्हणजे जे आपले पाईप प्लंबिंग सारखे जे असतात, नॉट प्लंबर्सची पण डिमांड आहे. पण हे फिटर्स आणि वेल्डर्स आणि मग त्याच्यानंतर जे हेल्पर्स आहेत त्याची पण खूप डिमांड आहे आम्हाला पण आणि आमच्यासारखा बऱ्याचशा कंपनींना. धन्यवाद. मला हे सांगाल, आपली कंपनी आज 35 कोटीपर्यंत आहे. पुढल्या 2-3 वर्षात आपण 50 कोटीपर्यंत घेऊन जाण्याचा विचार करताय. हे सर्व करतेवेळी टेक्नॉलॉजी किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा डिजिटल टेक्नॉलॉजी याचा काही रोल आहे का? त्याचा काही फायदा आहे का किंवा त्याचे असे काही आपले प्लॅन्स आहेत काय? येस, एक आम्ही जो टेक्नॉलॉजीचा यूज कसा केला त्याचं उदाहरण देतो. आमचे जे ऑफर्स असतात, कोटेशन्स असतात ते एवढे जास्त आम्ही पाठवतो कारण का एवढा डिमांड असतो. तर कुठल्या कंपनीला या कुठल्या कस्टमरला कधी ऑफर गेला आहे, कुणी पाठवला आहे, त्याचं कधी आमच्यासारख्या कंपनीना एक रेकॉर्ड नसतो. कारण का त्याच्यामध्ये जो एक ओनर असतो किंवा जो डिरेक्टर असतो किंवा जो सेल्सवाले असतात त्याच्या फक्त 2-3 लोकांमध्ये तो फिरत असतो. पण आम्ही एक टेक्नॉलॉजी तयार केली, सॉफ्टवेअर घेतला आणि त्याच्यामध्ये आता आम्ही जेवढे पण काही आमचे ऑफर्स, प्रपोजल्स, कोटेशन जो आम्ही पाठवतो त्या सगळ्या डेटाबेसमध्ये आम्ही कॅप्चर करतो, स्टोअर करतो आणि सगळे कोटेशन्स त्या सेंट्रल सॉफ्टवेअरमधनंच कस्टमरला जातात. तर तिथे सगळं नोट होतो, तिथे सगळा रेकॉर्ड असतो त्याचा आणि त्याचा आम्ही जो आता फायदा आम्हाला होतोय, पहिलेपासून तर जे काय आपण चालू काय करतो तेव्हा आपल्याला फायदा दिसत नाही. पण आपल्याला 1-2 वर्षानंतर जेव्हा सगळे जे डेटा येतो आणि कस्टमरचे लिस्ट येतात आणि जे आपण कोटेशन्स पाठवतोय ते सगळे आपल्याला क्वांटम कळतो, तेव्हा आपल्याला कळतं की आपण एवढं सगळं काम करतोय पण त्याचा आता फायदा होतोय का? हे खूप खर्चिक आहे का? नॉट एट ऑल. म्हणजे नो.
कुठलीही MSME कंपनी दे कॅन गो फॉर अ सॉफ्टवेअर आणि दे कॅन अफोर्ड इट. चांगला संदेश आहे. आपण जर एखादी MSME असाल, आपला टर्नओव्हर 250 करोडपेक्षा कमी असेल, तरी सुद्धा आपण टेक्नॉलॉजीचा कसा वापर करू शकता आपल्या बिझनेस डेव्हलपमेंटसाठी. मला शेवटचे 1-2 प्रश्न घ्यायचे आहेत. ते असे आहेत की आपण जर विचार केला की तुम्ही एका जर्मन कंपनीसोबत कोलॅबोरेशन केलं. मी असं वाचण्यात आलं की इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, जी वन ऑफ द टॉप मोस्ट कंपनी आहे आपल्या देशातली किंवा जगातली सुद्धा, अशा कंपनीसोबत टायअप केलं. एखाद्या 20, 30, 35 कोटीच्या कंपनीनी अशा कंपन्यांसोबत कोलॅबरेट करणं म्हणजे काय, ते कसं शक्य आहे, कसं अप्रोच केलं जातं, ते इतरांनाही शक्य असं आहे का, काय केलं जावं त्यासाठी? आमचं सर एक खूप मोठा डिव्हिजन आहे ट्रेनिंगचा. म्हणजे ते मोठ्यात मोठी कंपनी असेल किंवा छोटी कंपनी असेल किंवा आमचे कम्पिटिटरही असू द्या, आपल्याला जो LPGचा जो युसेज आहे, गॅसचा युसेज आहे, आणि हे LPG हा क्लीन फ्यूल आहे, त्याच्यामध्ये पोल्युशन नाही आहे, बेनिफिट्स आहे, कॉस्ट ॲडव्हान्टेज आहे. पण हा जो मेसेज आहे तो जास्तीत जास्त लोकांना कशा आपण पोचवू शकतो, तर ट्रेनिंगच्या माध्यमाने, नॉलेज शेअरिंगच्या माध्यमाने जे आम्ही प्रयत्न करतो आहे. तर त्याच्यामध्ये असं आहे की आम्ही इंडियन ऑइल, HPCL, BPCL ह्या सगळ्या कंपनीचे जे ऑफिसर्स आहेत त्यांना पण आम्ही ट्रेन करत आहोत. आणि आमचा जो एक्सपिरियन्स आहे, जी बेस्ट प्रॅक्टिसेस आहे, LPGचं इन्स्टॉलेशन कसं होऊ शकतो, कुठल्या कस्टमर्सला, ॲप्लिकेशन्सला LPG आणि गॅस यूज करू शकतात, हे सगळे जे त्याच्यामध्ये जे पोर्शन आहे किंवा जे टॉपिक्स आहे तो कवर केला जातो आणि तो त्यांना आपण ॲज अ ट्रेनिंग देतो. आणि ह्याच्यासाठी इंडियन ऑइलनी आमच्यासोबत टायअप केलेलं आहे की फॉर पिरियड ऑफ 3 इयर्स जे काय त्यांचे ऑफिसर्स आहे LPG फील्डमध्ये काम करणारे, त्या सगळ्यांना आम्ही ट्रेनिंग प्रोव्हाइड करणार. खूप छान. आनंद वाटतो असं पाहून की एखादी छोटी कंपनी खूप मोठ्या कंपनीला सुद्धा कशी मदत करते, ते पाहून कसं कोलॅबोरेशन होतं. भरपूर तर चर्चा करायची आहे, मात्र आपण शेवटाकडे वळूयात आता. जेसल, माझा शेवटचा प्रश्न आहे तो असा की मी पाहिलं की तुम्ही UK मध्ये कॉमेंट्रीमध्ये शिकलात, इंजिनिअरिंग केलं, त्यानंतर तुम्ही परत पुण्यात आलात आणि परत आपल्या वडिलांना जॉईन केलात. बऱ्याच अशा कंपन्या आहेत जिथं की जे ओनर प्रमोटर ज्यांनी सुरुवात केली ते आता 60 किंवा 70 आहेत, त्यांची मुलं विचार करतायत की बाबांचा, आईंचा उद्योग जॉईन करायचा की नाही. तर तुम्ही UK मध्ये काम करू शकला असता किंवा इंडियामध्ये कुठल्याही एका भारतामध्ये मोठ्या कंपनीमध्ये काम करू शकला असता, तुम्ही का असा विचार केला की परत आपण आपल्या वडिलांकडे यावं आणि ही कंपनी मोठी करावी, आणि तो अनुभव कसा आहे आपला? माझा एक जो आतापर्यंतची जर्नी आहे, इंजिनिअरिंग मी संपवलं तिथे, आणि पुणे गॅस जॉईन करण्याआधी मी ब्रोझे म्हणून एक जर्मन कंपनी आहे ऑटोमोटिव्ह फील्डमध्ये, मी तिथे काम करत होतो, तिथे मी जॉईन झालो होतो. तर मी जर्मनीमध्ये काम केलं, UK मध्ये काम केलं, आणि त्यांचा जो पुण्यामध्ये प्लांट आहे हिंजेवाडीला, तिथे मी फायनली येऊन ट्रान्सफर आलो होतो आणि मी 1.5 वर्ष पुण्यामध्ये काम केलं त्यांच्या कंपनीमध्ये. तर टोटली 3 वर्ष मी ब्रोझे कंपनीमध्ये मी काम करत होतो. आणि त्यावेळेला जो इंडियाचा जो ऑटोमोटिव्ह सेक्टर होता, एवढा जो आता प्रोग्रेस आपल्याला दिसतोय तेवढा त्यावेळेला होत नव्हता. एक स्टॅग्नेशनवरती काही ह्याच्यावरती आला होता. आणि मी ॲज अ यंग पर्सन, माझी वय 23 होतं, मी म्हटलं आता मला काहीतरी नवीन शिकायचं आहे, नवीन बघायचं आहे, दुनिया बघायची आहे जाऊन. तर मी त्यावेळेला डिसाईड केलं आपण एक काहीतरी अजून एक अकॅडमिक कोर्स किंवा मॅनेजमेंट डिग्री वगैरे, मास्टर्स डिग्रीला आपण प्रयत्न करू, अप्लाय करू. आणि तोच वेळेला मी तिथनं रिझाईन केला. मी म्हटलं आता बघू आला पुढे आता काय कसं करायचं आहे. आणि त्यावेळेला माझ्या वडिलांनी सांगितलं की एक प्रोजेक्ट आमच्याकडे आला आहे कंपनीमध्ये, आणि बजाज ऑटोचा प्रोजेक्ट आहे, खूप मोठा प्रोजेक्ट होता त्यावेळेला आणि बिगेस्ट प्रोजेक्ट फॉर आवर कंपनी. तर तू एक ट्राय कर. आणि मी तिथे पण प्रोजेक्ट इंजिनियर होतो. म्हटलं ठीक आहे, आपण एक हेल्प करू, आपली फॅमिली ओन्ड कंपनी आहे, एवढ्या वर्षापासून करतायत, तर बघू. तर मी जॉईन झालो आणि आय स्टार्टेड टू गो बजाजमध्ये, चाकण प्लांट त्यांचा आहे, आणि तिथनं मग मी सुरुवात केली. आणि देन देर इज नो लुकिंग बॅक. तर 3 months आय वर्क देअर, आणि 6 महिन्याचा प्रोजेक्ट आम्ही 3 महिन्यात संपवला. आणि आफ्टर दॅट आय सेट की जर एक बजाज कंपनीला एवढा गॅसची रिक्वायरमेंट आहे, आपण सोल्युशन देऊ शकतो, तर किती पोटेन्शियल आहे. आणि आमची कंपनी त्यावेळेला फक्त पुण्या क्षेत्रामध्ये काम करत होती. आणि त्यावेळेला माझं असं एक विजन आलं की जर पुण्यामध्ये आपण करू शकतो
तर पूर्ण भारतामध्ये का नाही करू शकत, आणि पूर्ण वर्ल्ड वाईड आपण हे जे आपण सोल्युशन्स देतोय तो का नाही करू शकत. तर तिकडनं माझी सुरुवात झाली आणि आता 10 years देर इज नो लुकिंग बॅक. नक्की. जे काही तरुण लोक आहेत, जे काही यंगस्टर्स आहेत, तुम्ही जे म्हटलं, माझं म्हणणं असं आहे की प्लीज तुम्ही एक्सप्लोर करा, डिस्कवर करा, आणि तुमचा जो फॅमिली बिझनेस आहे, तुम्हाला जो प्लॅटफॉर्म भेटतो एक आपल्या फर्स्ट जनरेशननी, आपल्या फादर्सनी जो तयार केलेला आहे, त्याच्यावरती जाऊन आपण कसं अजून वाढवू शकतो. कारण का इंडिया इज लँड ऑफ ऑपॉर्च्युनिटी. मी जेव्हा 10 वर्षापूर्वी जॉईन केलं होतं, आमचं कंपनीचं टर्नओव्हर साधारणतः 3.5 करोड होतं, 3.5 कोटी. आता 35 आहेत. तर इट इज 10 times in 10 years. तर आय एम शुअर की तुम्ही पण हे करू शकता, आणि इंडिया इज रिअली ग्रोईंग. तर तुम्ही जॉईन करा, तुम्ही डेव्हलप करा, आणि तुम्हाला 100% यश भेटणार आहे. कारण का आपली जी इकॉनॉमी आहे ते लवकरात लवकर $5 trillion होणार आहे, आणि $10 trillion पण होणार आहे त्याच्यानंतर. तर आपल्याकडे ऑपॉर्च्युनिटीज खूप जास्त आहेत. आणि जस्ट फ्रॉम माय साईड के वर्ल्ड इज युअर प्लेग्राउंड. यू कॅन रिअली गो देअर अँड अचीव ऑल द सक्सेस. नक्की. बऱ्याच वेळा असं म्हणलं जातं की 60s 70s मध्ये जे एंटरप्रेन्युअर्स आहेत, ज्यांनी सुरुवात केली होती, तर त्यांना उद्योग बंद करायला लागेल का, त्यांचं सेकंड जनरेशन परत येईल की नाही. मात्र अशी बरीच उदाहरणं आहेत ज्यामध्ये सेकंड जनरेशन परत येते, आणि फक्त परत येत नाही आहेत, तर तो उद्योग कसा आणखी मोठा करता येईल, त्या उद्योगामध्ये कसं आणखी नाविन्यपूर्णता आणता येईल, कसं टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशन आणता येईल, यावरती भर देत आहेत. अशीच एक ही प्रेरणादायी कहाणी आहे. आपण प्रेक्षक वर्गांना यात काय आवडलं, काय आणखी सजेशन आहेत, आपण नक्की कमेंटमध्ये कळवावेत. आणि आपल्यालाही जर असे उद्योजक माहिती असतील, आणि आपल्याला वाटत असेल की आम्ही ती कहाणीसुद्धा या उद्योगधंदा कसा काय मालिकेमध्ये घ्यावी, तर आपण नक्कीच कमेंट्समध्ये कळवू शकाल, आणि माझे सहकारी त्यावरती नक्कीच विचार करतील. थँक्यू सो मच. आपण इथं आलात, खूप खूप आभार. आणि आपण परत भेटत राहू, आणि आपल्या सर्व प्रेक्षकांना आपण परत पुढल्या सदरामध्ये भेटूयात याच मालिकेमध्ये. धन्यवाद. थँक्यू.